न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। शहरातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत पैसे कपात केले जात असतानाही प्रत्यक्षात दर्जेदार उपचार मिळत नसल्याचा आरोप समोर आला आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी एका कामगाराच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला उपचारासाठी नेण्यात आले। मात्र तिला उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। तेथे आवश्यक सुविधा व योग्य उपचार मिळत नसल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली। यानंतर महाराष्ट्र राज्य कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा केला। शहरात उपाध्यक्ष बंटी जावरे व युनिट अध्यक्ष संजय गांगुर्डे यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण रोशनी सोनवणे यांना पुढील उपचारासाठी क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। कामगारांनी यावेळी नाराजी व्यक्त करत आमच्या पगारातून नियमित ईएसआय साठी पैसे कपात होतात, मात्र वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत असा आरोप केला। दरम्यान महाराष्ट्र राज्य कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे संबंधित रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे ईएसआय सुविधांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। माझ्या बायकोला 6 दिवसापासून चक्कर उलटी वगैरे येत होते। मी आपल्या बाजूला असताना हॉस्पिटल दवाखाना मी तिथे ट्रीटमेंट केली 2-3 दिवस, पण काही फरक नाही पडला। तर मी आपल्या एसआय हॉस्पिटलमध्ये गेलो। तिथे त्यांनी ते खून वगैरे टेस्ट केलं, ते रिपोर्ट आली, ते चांगली आली। ते बोलतात तुम्हाला काही नाही झालं। मला काही नाही झालं, पण तिला चक्कर वगैरे येत आहे। मग त्यांनी ते सेंट्रल हॉस्पिटलचं लिहून दिलं। मी बोललो मॅडम सेंट्रल हॉस्पिटल का, आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल होतं। नाही बोलतो तुम्हाला तिथं वेगळा बेड दिला आहे, सगळे जिथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होती ना सुविधा, ती सुविधा तुम्हाला इथे भेटेल। तर इथं आल्यावर मी इथं आलो तिला घेऊन, तर ते इथं ते बोलतात की आम्हाला इथलं काहीच माहित नाही, होतं तुमचं एसआयचं काय झालेलं काहीच माहिती नाही। 1-1.5 तास तिथं माझा वाया गेला। तर नंतर त्या एसआय वाल्यांनी काही फोन केला इथं की त्यांना ऍडमिट करा म्हणून। मग वरती गेलो ऍडमिट करायला। तिथे त्या मॅडमांनी माझ्याशी 1 तास तिथं वाया घालला। तिला बोलला मॅडम तिला चक्कर येत आहे, तिला ग्लुकोज वगैरे लावा। उलट ती मॅडम मला उद्धटपणे बोलते, तिला काहीच झालेलं नाही, ती की व्यवस्थित उभी आहे, ती व्यवस्थित बसलेली आहे, अशी ती मला उद्धटपणे बोलते। बेड पण नाही दिला मला, खालती ते हे टाकून दिलं असं। ते चादर पण ते का नर्स आली, तिने चादर पण अशी खराब माझ्या अंगावर फेकून दिली। तुम्हालाच टाकायची बोलतो ती चादर। या कंपनीमध्ये गेले किती वर्ष झाले 13-14 वर्ष झाले। काय प्रकार आहे, काय झालं? आता मी बंटी जावरे, महाराष्ट्र राज्य कामगार सेना शहर उपाध्यक्ष। आम्हाला सकाळी कॉल आला सागर कामगाराचा, हे कोणार्कमध्ये कामाला आहेत, यांच्या मिसेसला ॲडमिट केले ईएसआयसीच्या मार्फत। आणि इथे बघितलं गेल्यावर की ते ईएसआयसीची ती सुविधा नाही आहे। आम्ही तात्काळ विचारपूस केला असता की बाबा अशी काय इथे आणखीन ईएसआयसीची सूचना आलीच नव्हती आणि आमच्या कामगारांना इथे ॲडमिट केलं जात आहे। तर माझं ईएसआयसी आणि कंपनी प्रशासनाला विचारणं आहे की जर आमचे कामगार जर दर महिन्याला ईएसआयसीचे पैसे कपात करत असतील स्वतःच्या वेतनातनं, तर त्यांना असे उपचार का? याच्या आधी त्यांना क्रिटिकेअर हॉस्पिटल झालं, डोंबिवलीला शिवम हॉस्पिटल झालं, या प्रकारच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट होत होती। सडनली 2 दिवसामध्ये असा निर्णय आला की यांची पुढची ट्रीटमेंट ही महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये होणार आहे। जर ईएसआयसीचे पैसे भरून सुद्धा आम्हाला इथेच ट्रीटमेंट घ्यायचे, तर आम्ही ईएसआयसी का भरावी, हे आमच्या कामगारांचं म्हणणं आहे आणि आमच्या संघटनेचं म्हणणं आहे। आता त्यांची प्रमुख मागणी काय आहे, त्या संबंधित तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे का? आम्ही कंपनी प्रशासनासोबत पण चर्चा केली। त्यांनी सांगितला हा निर्णय आहे ईएसआयसी हॉस्पिटलचा। आता बघा ईएसआयसी हॉस्पिटल आता इथे रेडी नाहीये, आमच्या कामगारांचे ते हाल होतातच। आणि जे पवईला त्यांचं छोटं हॉस्पिटल आहे तिथनं रिफर करतात ते की बाबा तुम्ही या हॉस्पिटलला जाऊ शकतात। तर तिथून असं सांगितलं गेलंय की तुमच्याकरता इथे स्पेशल तुमचा वार्ड, तुमचे बेड वेगवेगळे असणार आहेत।
पण इथे आल्या असता तिथे काहीच सुविधा नाहीये. तुमच्या सध्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची मागणी अशी आहे, जेव्हापर्यंत ESIC हॉस्पिटलची वेळेवर आणि जेवढा वेळ लागेल की बाबा तेवढ्यात त्यांची ओपनिंग होईल, त्याच्या आधी जसं चाललेलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आमच्या कामगारांचे उपचार होत होते ते सुरू ठेवावे बस. ट्रीटमेंट म्हणजे इथे साध्या कर्मचाऱ्याला बेड सुद्धा नाहीये, खाली गादीवर झोपून त्यांचा उपचार कसा होईल. आणि काल रात्रपासून आमची ही महिला आहे ती ऍडमिट आहे, तिला साधं ग्लुकोज नाही लावलेलं आहे आतापर्यंत. तिला 12 ते 14 तास झाले असतील ऍडमिट होऊन. त्या व्यक्तीला उपचारच्या नावाखाली काहीच उपचार होत नाहीये. तर आम्ही कसा विश्वास करावा की यापुढे जर आणखीन कामगार आहे त्यांना असा त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल. मला ESIC चे पैसे आम्ही कट करतोय, तर त्यापेक्षा आम्ही ESIC चे पैसे नाही कट करत, असंही या हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत आहे.